माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नाथ बाबा रमण रूपाने जी ईश्वरी सत्ता आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या हृदयामध्ये आहे, त्या रमण रूप रामाचं सगुण चरित्र आणि महाराज या ठिकाणी वर्णन करत आहेत. रामाने वैराग्य धारण केलं आणि वशिष्ठ उपदेश करत आहेत. लक्षात घ्या की देवाला सुद्धा कोणीतरी ज्ञान द्यावं लागतं. म्हणून आदी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता. आणि कालचं आपलं निरूपण इथे आलंय की वशिष्ठ कुलगुरू रामाला उपदेश करत आहेत. विश्वामित्रांनी सांगितलं, वैराग्य धरल्यानंतर राम सांगू लागला, अरे बाबा हा देह नाशिवंत आहे, अमकाय तमकाय, कशाला वानगडी पाहिजेत. आता रामाने जर वैराग्य धरलं तर ज्याच्या करता अवतार घेतलेला आहे त्या अवतार कार्याचं काय होणार. आणि म्हणून या ठिकाणी विश्वामित्रांनी वशिष्ठ कुलगुरूला सांगितलं की महाराज आपण आता रामरायाला उपदेश करा की जेणेकरून योग्य आहे ते करतील. ऐके बाप्पा रघुनाथा या युक्तीच्या पुरुषार्था साधोनी पावावे परमार्था उपायन्नथा सेना. गुरुवाक्ये ब्रह्मप्राप्ती ऐसी श्रुती शास्त्रे गरजती ते प्राप्तीची नित्यस्थिती पावे ते निश्चिंती करू गुरुराया. हे सद्गुरुनाथा, ज्ञान आहे पण ज्ञानाची अवस्था प्राप्त होईल अशी कृपादृष्टी माझ्यावर करा. ज्ञान असणं आणि ज्ञान उदित होणं आणि ते ज्ञान प्रगट होणं. काहीकांच्या ठिकाणी ज्ञान असतं पण प्रगट करण्याची क्षमता नसते. दृष्टीने देखिजे सावधान ते कुर्मीच्या पिलिया मृतमान. दृष्टीची तरतळा दान पडे लंगण तयासी तेवी गुरु शिष्य एकात्मता. शिष्य लाभे परमार्थता अनुमात्र भावो पालटता उपदेशरिता पडे शिशू. फार सुंदर सांगतात, दृष्टीने देखिजे सावधान. सद्गुरूची दृष्टी कशी असते? कासवासारखी असते. कासवीचे दृष्टी पाहे मज. कसं पहा? कासवीचे दृष्टीने माझ्याकडे पहा असं सांगतात. पण गंमत अशी आहे, पुढे सुंदर लिहितात, दृष्टी तरळताची जाण पडे लंगण तयासी. आणि दृष्टीतून त्याला पाना पाजत असते आणि त्या कासवाची दृष्टी जरा इकडे झाली की त्याला लंघन होतं, उपवास होतो. तेवी गुरु शिष्य एकात्मता शिष्य लाभे परमार्था अनुमात्र भाव पालटता उपदेशरिता पडे शिष्य. अनुमात्र जर भाव पालटला, ज्याला आपण गुरु मानलं त्या श्रद्धास्थानाविषयी जर मनामध्ये विकल्प आला तर कासवीचं मूल जसं उपाशी राहतं तसं आपल्याला सुद्धा उपाशी राहण्याची पाळी येईल. म्हणून देवाबद्दल विकल्प आला तरी चालेल पण सद्गुरु बरोबर नसावा एवढं सांगण्याचा हेतू आहे. गुरु सांगे गुह्य ज्ञान शिशुसेवी त्यागुनी वर्ण वर्णावर्ण दे अभिमान. गेलिया ज्ञान स्वहे. आणखीन काय घडतं? वर्णावरणाभिमान. सामान्य माणसाच्या ठिकाणी वर्णावरणाभिमान आहे. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, अभिमान आहे, वर्णावरणाभिमान. त्याच्याबद्दल नेहमी बोलत असतो म्हणून जास्ती बोलायचं काही कारण नाही. श्रेष्ठ कनिष्ठ भाव माणसांच्या ठिकाणी असतात. कोणाला वाटतं मी श्रेष्ठ आहे, माझी जात उंच आहे. ब्राह्मण असेल तर कोण म्हणेल मी कोकणस्थ आहे, कोणी म्हणेल देशस्थ आहे, कोणी म्हणेल अमका आहे, देवरुख आहे. मराठा असेल तर कोणी म्हणेल पुन्हा त्यातल्या त्यात भानगड करील. कोणी म्हणेल 96 आहे, कोणी म्हणेल 93 आहे, कोणी म्हणेल कुणबी आहे, कोणी म्हणेल देशमुख आहे, कोणी म्हणेल पाटील आहे. एवंच काय तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हा सिद्ध करण्याचा प्रयत्न.
याच्यापेक्षा दुसरं काय? खरं ज्ञान त्याला म्हणावं जो वर्णावर्णाच्या अभिमानाच्या पलीकडे गेलाय तो. म्हणून ज्ञानोबारायाला मानणारे सर्व थरातले लोक आहेत. तुकाराम महाराजांना मानणारे सर्व थरातले आहेत. ज्ञानोबारायाची स्तुती तुकाराम महाराजांनी केली, ज्ञानोबारायाची स्तुती चोखोबारायांनी केली आणि तुकाराम महाराजांची स्तुती रामेश्वर भट्टांनी केली. तुकाराम महाराजांची स्तुती निळोबाराय कुलकर्णींनी केली, तुकोबारायाची स्तुती माधाजी पंत कुलकर्णी यांनी केली. तिथे मनामध्ये विकल्प राहिला नाही की तुकाराम महाराज शूद्र आहेत, आम्ही त्यांना कसं मानावं. पहिल्यांदा वाटलं पण पालटलं. मी नेहमी सांगतो रामेश्वर भट्टांची जात निराळी आणि मंबाजीची निराळी. जो शेवटपर्यंत पालटला नाही तो मंबाजी. पण रामेश्वर भट्टांना जेव्हा श्रेष्ठत्व पटलं तुकाराम महाराजांचं, कथा अशी आहे की ज्या दिवशी श्रेष्ठत्व पटलं त्या दिवशी पासून देहू सोडून ते वैकुंठ गमनापर्यंत आणि त्यानंतर देहूच राहिले. तुकाराम महाराजांची पाठ रामेश्वर भटजीने सोडली नाही. श्रेष्ठत्व पटलं. आता म्हणे वाघोलीला जायचं नाही. इतक्या दिवस वाया गेले, इतक्या दिवस व्यर्थ गेले आणि उगीच कोणाचा तरी आपण ऐकून आपण सद्गुरूची निंदा करू लागलो, वह्या बडवण्याचा प्रयत्न केला. पण आता माझ्या सद्गुरूचं श्रेष्ठत्व पटलं. आता घर नाही, दार नाही आणि जिथे जिथे तुकाराम महाराजांचं कीर्तन तिथे नंबर 1 चे टाळकरी रामेश्वर भट्ट झाले. बघा इथे वर्णावर्ण अभिमान संपूर्ण संपला. खरा ज्ञानी त्याला म्हणावं. ज्या शिष्याच्या चित्ती चिंता देहे गेहाद्याती ममता, तो गुरुपदेशी नित्यरिता प्रज्ञा परमार्था ते नव्हे. शिष्याशी नाही चित्तशुद्धी, त्याशी शास्त्री नव्हे आत्मसिद्धी. एक लक्षात घ्या, सद्गुरु कृपेने चित्तशुद्धी होते आणि सद्गुरु कृपेने चित्तशुद्धी टिकते. आमच्याकडे एवढंच काम आहे, आम्ही अनन्य राहावं, अन्य न असं राहावं, अन्य न असं राहावं. अनन्य म्हणजे नाही, मलाही माहिती आहे. आता आयुष्य गेलं माझं या परमार्थामध्ये. काय वाकला म्हणजे खरंच वाकला असं नव्हे. दिसतो अनन्य पण आहे अहंकारी, दिसतो अनन्य पण आहे विकल्पी. अनन्य शब्दाचा अर्थ अन्य न, माझ्या सद्गुरूंन मी भिन्न नाही. त्याची एकरूपता पटणं, त्याचं ऐक्य पटणं आणि सद्गुरूशी समरस होऊन राहणं, हाच खरा शिष्य. उपदेशी स्वये वर्थ गेला, सेवेची ज्ञान गर्व घेऊन गेला. ज्ञातेपणे ताठा चढला, नाही के बोला श्रेष्ठांशी. काय वशिष्ठ सांगतायत, राम काय सांगतायत ते ऐका. उपदेश स्वय व्यर्थ गेला, ऐकला सगळा उपदेश व्यर्थ गेला. एक सांगू का, 10 गागरी दूध एका मोठ्या हंड्यात, मोठ्या टोपामध्ये टाका, पण त्या टोपाला थोडस कुठे जर घाण असेल तर एवढं मोठं दूध नासून जातं. म्हणे जास्ती घाण नव्हती, एवढीच होती. अरे पण ती तेवढी घाण अख्खं टोपभर 10 घागरी दूध नासवायला कारणीभूत झालं. तसं आपल्या चित्तामध्ये यत्किंचित जर विकल्प असेल तर आयुष्यभर केलेला परमार्थ सुद्धा व्यर्थ जातो. म्हणून आम्ही रोज प्रार्थना करतो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. पुढचं किती सुंदर आहे. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा सुद्धा लागून देत नाही. एक लक्षात घ्या, अहंकाराचा वारा लागला काय झालं? काही नाही. सद्गुरूचं अधिष्ठान इतकं परिपक्व आहे की त्याला धक्का सुद्धा लागत नाही, पण आपण मात्र त्या सुखापासून वंचित राहतो. स्वय उपदेश गेला व्यर्थ, परी वाढिला ती अनर्थ. चित्तशुद्धी नाही येथे तेथ परमार्थ कदा न घडे. चित्तशुद्धी ज्याच्या मनी, तो परमार्थ पावे पाषाणी. वा, नवल चित्तशुद्धीची करणी दावी जनिवनी जनार्दू.
अरे चित्त शुद्धी ज्याच्यात आहे तो दगड सुद्धा उद्धार पावेल. आणि ते सगळं असलं तरी उपयोगी नाही. केवळ तंतुपाता दृष्टी वस्त्रलोपती उठावटी तेवी सूक्ष्म ब्रह्म लक्षिती दृष्टी ब्रह्मांड कोटी मावळती. काय दृष्टी देतात सद्गुरु? सद्गुरु वस्त्रावरची दृष्टी काढतात, तंतुवन लक्ष ठेवतात. अडवे तिडवे विणले तंतु वस्त्रनामृषा मातू तेवी संसार शब्द हा व्यर्थू स्फुरे भगवंतु मी तद्रूपे. किती गोड सांगतायत. आडवे तिडवे विणले तंतू वस्त्रनामृषा मातू. आम्ही वस्त्रनामाने हाक मारतो. लोन, मलमल, लॉंग क्लॉथ, 2x2, 2x1, सॅटिन, हरक, कितीतरी आणखीन शेकड्यानी नावं घेता येतील. इतक्या प्रकारची कापडं निघाली. पण शेवटी काय? त्याला विचारलं, तू म्हणतोस मलमल दाखव. तो म्हणलं, ही काय मलमल? अरे म्हणे दोरा आहे, धागा आहे, आडवा आणि उभा धागा आहे. लक्षात आलं का? म्हणून एकाचं लोनवर लक्ष आहे, एकाचं मलमरवर लक्ष आहे आणि एकाचं धाग्यावर लक्ष आहे. धाग्यावर लक्ष आहे त्याला संत म्हणावं आणि कापडाच्या जातीवर लक्ष आहे त्याला सामान्य माणसं म्हणावं. काय? सामान्य माणूस तोच. केवळ तंतु पाहता पाहता दृष्टी वस्त्र लोपती उठावटी. तंतू बघितल्यानंतर वस्त्र संपलं. तसं परब्रह्माकडून बघितल्यानंतर वस्त्रनामृषा मातू तेवी संसार शब्द हा व्यर्थू. पुढे चालूया. सत्संगा परते मरोनिया जो मेला तो मागते नि जन्माला तो जिताची जीवे निमाला तो सुखी झाला सत्संगे. सत्संगा परते श्रेष्ठ साधन नाही येत त्या सत्संगाचे महिमे ताईके निश्चित सांगेन. साखर कणिका भिन्न भिन्न परी कणिका साखरची आपण. साखरेचे बारीक बारीक रव असतात, छोटे 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 छोटे, आणि अशी एक एक कण मिळून पोत भरतं. कण निराळे पण साखरच. परी कणिका साखरची आपण. तसं दृष्टी तुमची भिन्न आहे, कण निराळे. आता इथे सगळ्या हॉलमध्ये कण निराळे. काय म्हटलं मी? हे सगळे एक एक कणच आहेत ना, मूळच्या साखरेच्या पोत्यातले. काय? मूळच्या साखरेच्या पोत्यातले हे कणच आहेत. मग आता मला सांगा, अख्खं साखरेचं पोत बरं का, एक एक कण मिळून पोत, पण कोणचाही कण जरी घेतला तरी त्याला साखरे व्यतिरिक्त नाव नाही. तसं कोणतेही व्यक्तिमत्व घेतलं, कोणचीही जीवसृष्टीतला एक अंश जरी घेतला तरी त्याला परब्रह्माचा स्पर्श आहे. किंबहुना स्पर्श म्हणण्यापेक्षा ते आतून बाहेरून परब्रह्म आहे. उंच नीच अलंकार परी ते एकची भांगार. उंच नीच अलंकार म्हणजे काय? काही पायात घातले पैंजण आहेत, काही हातातले गोट आहेत, काही केसातली लांबलचक वेणी आहे, काही नाकातली नथ आहे आणि काही गळ्यातला कंठमणी आहे. आता काही जरी असलं तरी सगळं सोनच. काय? पायातलं असलं तरी सोनच बरं का. एखाद्या श्रीमंताची बाई असेल तर पायामध्ये अगदी सोन्याची जोडवी घालते बरं का. अलीकडे नवश्रीमंत वापरू लागले. नवश्रीमंत जे आहेत ना ते पायामध्ये जोडवी सुद्धा त्यांच्या बायका सोन्याचे घालतात. पण एक शास्त्र सांगतो, एक राजलक्ष्मीने कधीतरी घावं, नाहीतर आमच्या रुक्मिणी मातेच्या पायातच असावं, इतर आणि सोन्याला पाय लावू नये असं शास्त्र आहे. नाही पाय लावू, नाही पाय लावू. अहो काय आता इथे इथल्या या बायका बसल्यात, हातात बांगड्या बिंगड्या घातल्यात, एवढं ते करणं काही अवघड आहे का? पायात जोडवं अवघड आहे का? पण नाही घालू. ते कुणी घालावं याला काही लेवल आहे. राणी आहे, राणीने का घालावं तर राजाला विष्णूचा अवतार म्हणतात. ओघाने तीही देवी स्वरूप आहे म्हणून तिला घालायला अधिकार आहे. आणि आमच्या रुक्मिणी मातेच्या पायामध्ये ती जोडी शोभून दिसतात म्हणून कोणीही घालू. म्हणून नाही तर काय होईल, सोनं पायात घालून झिजलं आणि एक दिवस तुम्ही तसेच झिजाल. म्हणून एक लक्षात ठेवा, काहीही कोणीही कसंही वापरू नये.
प्रत्येकाला एक लेवल कळली पाहिजे, आपण काय वापरायची. करता येईल तर पुष्कळ. गळ्यातल्या हारला 10 तोळे लागलं तर पायातल्या जोडव्याला किती लागतंय, पण नाही वापरायचा हा सिद्धांत आहे. लक्षात घ्या. कशा करता? उंच नीच अलंकार. का सांगितलं? काही अलंकार उंच आहेत, काही नीच आहेत, पण कसंही जरी असू दे, पण शेवटी एक दिवस काय केलं? गळ्यातला 10 तोळ्याचा हार, पायातल्या सोन्याच्या मासोळ्या, हातातल्या पाटल्या एकत्र केल्या आणि मुशीत टाकल्या. तोच तसं इथे जन्माकडून कोणी जोडवी असतील, कोणी कंठमणी असतील, तरी पण एका मुशीत टाकल्यानंतर सोनं तेच आहे. हे रामाला आता ज्ञान उपदेश चाललाय. आता सुंदर विषय येतोय ज्ञानाची. तुम्ही आला, बरं झालं. आम्ही बरेच दिवस वाट पाहतोय. आज विषय चांगला आलाय. गुरु शिष्य संवाद आहे. 2-3 दिवस तरी सहज चालेल बरं का. गुरु शिष्य संवाद अतिशय सुंदर आहे. बघा आता काय सांगतायत. असं सांगितलं जातं की विषय वाईट आहे आणि विषयातलं गोड पण वाईट आहे. मुख्य विषय पंचविध जाण. वशिष्ठ रामाला सांगतायत, शब्द स्पर्श रूप रसगंध याची गोडी तो परमानंद, पण आत्मविद नर जाणती. हातामध्ये सफरचंद घेतलं. सफरचंदामधून जी गोडी प्राप्त होती ती सफरचंदातली नाही, आपली मूळची गोडी त्या सफरचंदाच्या माध्यमातून बघतो. विषय गोड म्हटलंय तर कोणत्याही परिस्थितीत ते गोड लागायला पाहिजेत, पण लागत नाहीत. एका माणसाला मसाल्याचं दूध फार आवडत होतं, अतिशय आवडत होतं, आणि त्या मुलाला ताप आला. ताप आल्यानंतर तोंड कडू झालं. मग आईला असं वाटलं जरा ताप काही खात नाही तर मसाल्याचं दूध करून घ्यावं, म्हणून साखर, बदाम, पिस्ते, चारोळे असे वाटून टाकले आणि त्या मुलाला प्यायला दिलं. काय म्हटलं? आई कडू 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 झेर. आता दूध कडू. मग आईनी पिऊन बघितलं. अरे म्हटली, बाळा काय सुंदर लागतंय. मग विषय गोड का आपल्या ज्ञानाची प्रचिती गोड असावी लागते? विषय गोड नाही, विषयातलं गोड पण भेटत नाही बरं का. एक सांगतो, विषय जरी मिळाले तरी परिस्थिती अनुकूल लागते ते भोगण्याकरता. शरीर अनुकूल लागतं, कळलं का? हा. आता या वयामध्ये आम्हाला तुम्ही अगदी कडक वस्तू दिली, खाईल का आमचा दात घेऊन खाली येईल काय? हा. म्हणजे विषय सेवन करण्याकरता सुद्धा काय अनुकूल लागतात? वेळ काळ अनुकूल लागते. पण जरा पुढे जाऊन सांगतो, विषयातली जी गोडी आहे ती विषयातली नसून विषय हे माध्यम आहे. त्या विषयातून आपल्या निजज्ञानाचीच गोडी तो भोगत असतो. सामान्य माणसाला वाटतं विषयाची गोडी आहे म्हणून विषयाच्या मागे लागतो. संतांना वाटतं विषयाची गोडी नाही, विषय हे माध्यम आहे. द्वैत तसे चांगण अद्वैत ओळगे आपण, आणि भेदू तव तव दून अभेदासी. काय सांगतायत बघा. विषयाचे जे गोडपण ते गोडीच ब्रह्मपूर्ण. बघा, विषय घेतला, जिभेवर ठेवला, ठेवल्याबरोबर काय घडलं? मूळच्या गोडीशी तादात्म्य झालं. वा वा. काय करतो आपण? असं घेतलं, असं, वा छान. कुठून छान कळलं? कुठे तपासणी झाली? वा, बरोबर नाही. कुठे लावलं? याचं मोजमाप कुठे आहे? याचं मोजायची पट्टी कुठे आहे? वा. मग त्याच्यातून काय भोगली? मुळातली जी गोडी होती ती भोगली. कधीतरी दृष्टांत देतो. मुलगा आईला सांगतो किंवा नवरा बायकोला सांगतो, अगं त्या दिवशी सारखी आमटी कर. ऐकलाय दृष्टांत मी? त्या दिवशी सारखी आमटी कर. मग ती आमटी करते. काय रे बाळा कशी झाली? तशी नाही. तो शब्द मोठा वर्माचा आहे बघा. नुसती झाली नाही म्हटलं नाही मी, काय बरी आहे पण
तशी. ती म्हणली तशी म्हणजे कसं? तसंच करणारी मीच, भांड तेच, त्याच्यामध्ये सुद्धा चिंच, गूळ, सगळे मसाला तोच, गोडा मसाला तोच, कोथिंबीर तीच, खोबरं तेच. ते म्हणलं मला सांगू नको, पण तशी नाही. आता हे तशीचं प्रमाण कुठे ठेवलंय बघा. हे तुम्हालाही सांगता येत नाही, मलाही सांगता येत नाही, पण ती आतलं सांगतं तशी. मग त्या बाईला चटपट लागली, एवढं मेहनत करून तसं झालं नाही, एवढं भांडूट करून तसं झालं नाही. ती खरी गृहिणी म्हणावी. नाही काढलं तर जाण जाण खा हॉटेलात. चला, ग्रहलक्ष्मी किती म्हणावं हा प्रश्न आहे. माझं म्हणणं कळलं का? तिला ग्रहलक्ष्मी किती म्हणावा हा प्रश्न आहे, नाही का? काय तर खा, नाही तर तिच्या मनात तळमळ पाहिजे की खरंच आज चांगलं झालं नाही, आणि मग पुन्हा केल्यानंतर कसं वा बरं झालं बाबा, माझा जीव भांड्यात पडला. काय म्हटलं मी? हो, स्वयंपाक करायचा म्हणून करू नये हो, पुरुषांनी आवडीने खावं म्हणून करावं. काही स्वयंपाक म्हणजे काही पोट भरणं आहे का, नुसतं खळगी भरणं? असं करावं, असं करावं की आवडीने खावं, समाधानाने खावं. खाय जाते खा, नाही तर जा बाजारात. तुम्ही तशा कोणी नाही, आणि असा आत्तापर्यंत करत असाल तर उद्यापासून करणार नाही, माझी खात्री आहे. विषयाचे जे गोडपण. म्हणून एक लक्षात घ्या, इंद्रियावर विषय ठेवायचा आमचे महाराज म्हणायचे, आणि निज ज्ञानाची प्रतीती भोगायची. इंद्रियावर विषय ठेवला म्हणून विषयातून जे गोडपण आहे ते विषयाचं नाही, नाही का? दिसतं विषयाचं. विषय भोग्य होती परी स्वतः भोग न पवती. विषयांची ग्रहण शक्ती इंद्रिय वर्ते, इंद्रिय स्वतः न पवती चलन. ते इंद्रिय मने विन स्तब्ध. इंद्रिय असून काय लागतं? खाण्याकरता मन लागतं. त्या मनाशी मन पण नसे मनाचे अधीन, त्याचे अधिष्ठान चैतन्य मात्र. त्यात अधिष्ठान काय आहे? चैतन्य आहे. आणि मग चैतन्य हे मूळ स्वरूप आहे. म्हणून म्हणतात याला ये रघुनाथा, जेणे जाणी जे विषय स्वादता, ते जाणीव आली हाता, तो जाण तत्वता स्वये ब्रह्म. मूळ जाणीव कशाची आहे? मूळ गोडी लाडूची आहे का? मूळ गोडी पिठल्याची आहे का? नाही, मूळ गोडी निजज्ञानाची आहे. मूळ गोडी कशाची आहे? निजज्ञानाची आहे. हे ज्याला कळलं ते जाणीव आली हाता, तो जाण तत्वता स्वये परब्रह्म. मग तो म्हणतो वा वा वा, काय आमटी, वा हा काय वडा, वा वा. म्हणून एक लक्षात आलं का? समाधी लागल्यानंतर माणसे डोळे जातात ज्ञानाची, बर का? आणि आमटीचा फुरका चांगला लागल्यावरही डोळे झाकतो. काय मजा आहे ना? ही सुद्धा एक प्रकारची समाधीच आहे. तुम्हाला वाटतं विषयातून म्हणून तुम्ही विषयाच्या मागे लागता. तुम्हाला जर कळलं ही आतून येते तर तिथे डोळे झाकून निवांत बसाल. काय सुंदर विषय म्हणतायत. ऐके बाप्पा रघुवीरा, सांगेन ज्ञानाच्या सर्वसारा. जो श्रवणार्थी चातुक खरा, तो वाक्य सुखा सारा. झेलून ज्ञान कथा घ्यायची ऐकती, परी ऐकेले ते नाचरती. अरे रघुनाथा, ज्ञानाची कथा सगळे ऐकतात, पण ऐकलेलं जीवनामध्ये उतरत नाही, म्हणून कुठेतरी घोटाळा होतो. जे जे दिसे दृश्य दर्शन, जे जे विषय भोगायतन, ते ते निर्मळ ब्रह्मदान सबाह्य पूर्ण ब्रह्मत्वे. जे जे दिसतंय ते परब्रह्म नटलेलं आहे. म्हणून मनामध्ये कुठे काही विकल्प येत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये सेवन करण्याची वृत्ती येते. जे असेल त्याचं समाधानाने जीवन जगतो, उगीच किटकिट करत नाही. एक लक्षात ठेवा, काल सांगितलं विषय संपताना, काही विषय त्यागतात आणि काही विषयात अडकतात. हा अडकलाही नाही आणि म्हणजे विषय सोडतही नाही आणि विषयात अडकलाही नाही, मध्यस्थितीत चाललाय. जितकं पाहिजे तेवढं, तर का? हो,
एखादी गोष्ट आवडली म्हणजे खात बसायची नाही, तेवढ्यापुरती खाल्ली, समाधानाने घेतली. वा, छान छान. काय हो, अगदी सुंदर पाटवड्या केल्या, माहितीये की नाही? पाटवड्या बायकांना माहितीये की नाही? हा, सुंदर पाटवड्या केल्या, त्याच्यावर कोथिंबीर खोबरं वगैरे सुंदर टाकलं. काय हा, मग 2 खाल्ल्या, 3 खाल्ल्या, 4 खाल्ल्या, 5. अरे किती खातोयस? नाही म्हणलं मला आवडतं. नाही, जरा पोटात राहू दे, आवडतंय ते. जास्ती खाल्लंस तर तांब्या घेऊन पळावं लागेल, राहू दे जरा. काय म्हटलं मी? अरे आवडतं हे मला कळलं, पण त्या आवडीला सुद्धा मर्यादा पाहिजे. हे जर कळलं तर विषय म्हणजे बरोबर लिंक मध्ये राहतात. म्हणजे विषय त्यागावे ना भोगावे. माझं म्हणणं कळलं का? विषय त्यागावे ना भोगावे. त्याग नको आणि भोगही नको. एकच शब्द सांगतो पुढे जातो. मर्यादा उल्लंघन केली तर भोग, आणि मर्यादात असलं तर ती आवश्यकता आहे. काय म्हटलं मी? जी गोष्ट मर्यादित आहे, आणि एक सांगू का, मर्यादित असल्यानंतर चर्चा होत नाही, अमर्याद झाल्यानंतर चर्चा होते, चांगले आणि वाईट. काय म्हटलं मी? काय चर्चा कशाची होते? तुम्ही एखाद्याकडे गेला, जेवायला गेल्यानंतर त्यांनी जेवायला बसवलं बिसवलं, बरं का, मोठं सुंदर जेवण बिवण. मग 2 पुरणपोळ्या खाल्ल्या, बघता बघता 4 संपल्या, बघता बघता 6 संपल्या. करणारे आपलं माणसं 2 वाटणी बघितली होती, मागच्या पंक्तीला हा 7-8 खाल्ल्या तरी अजून हटत नाही. आमटी आणा, पोळ्या आणा, आमटी आणा. सून सासू बोलणं कळलं का? असं का केलं? 2 खाल्लं असतं तर बोलवलंय. माझं म्हणणं कळलं? जेवायला बोलवलंय, मग खाल्लं तर कुठे बिघडलं? अहो खाल्लं तरी बिघडलं नाही, पण मागच्याला काही बघून खा की. माझं बोलणं कळलं? जेवायला बोलवून तुम्ही चर्चा करणं आमच्या जेवणाची शिष्टाचाराला शोभत नाही. पण चर्चा का झाली? मर्यादा उल्लंघन केली म्हणून. काय? हा, म्हणून कोणत्याही गोष्टीला मर्यादा आहे. मर्यादा उल्लंघन केल्यानंतर खाण्याची असू दे, पिण्याची असू दे, बर का, त्याच्याबद्दल काही कोणतीही चर्चा होण्याचं काही कारण नाही. पण जरा पोलीस केव्हा शिट्टी मारतो? वेग वाढवला की. असं पोलीस म्हणतो का रस्त्याने गाडी चालवू नको? पण वेग वाढवला, थांबा गाडी, कितीने गाडी चालव? 80. आण लायसन आण. अहो म्हटले सर्व चालवतायत, पण स्पीड किती आहे? लिमिट बघितलीस ना? नॉट अबाउट 20. म्हणजे चालवली म्हणून दंड घेतला का स्पीड ओलांडली म्हणून दंड घेतला? तसं शरीराची जी देवानी स्पीड नेमलेली आहे, ती कोणत्याही विषयाची जर उल्लंघन कराल, नाही देवाने डोळे बघायला दिलेत एवढं खरंच आहे, पण रस्त्याने एक बाई चालली असंच बघत बसलं तर, हाणलं तर काही चुकलं काय तुम्हाला? माझं बोलणं कळलं का? हा, आपलं आता जाता जाता दिसली ठीक आहे, डोळ्यात दिसणारच, पण तिच्या पुढे जाऊन असं वाकून बघितलं तर कान फटात मारील. मग तो म्हणला बघता काय? हा म्हणला डोळे कशाला दिलेत? बघता काय? डोळे कशाला दिले? अरे डोळे दिले ते तिकडे बघ, माझ्याकडे काय बघतोस? माझं बोलणं कळलं का? हा, काय आता बाई एखाद्या पुरुषाकडे बघत बसली, येण्यासारखं काय करते? नवरा म्हणला तिकडे कुठे बसते, इकडे बघ. माझं म्हणणं कळलं का? लक्षात घ्या मी काय सांगतोय, सगळ्या मर्यादा लक्षात घ्या. डोळ्याच्या मर्यादा, ऐकण्याच्या. आता तुम्ही प्रवचनाला आलाय, वा वा छान प्रवचन ऐकता, पण नको ते ऐकत बसला तर कानाची मर्यादा उल्लंघन केली. कळलं का रामराया? डोळ्याची मर्यादा, कानाची मर्यादा. वाणीने चांगलं बोललं तर कुणी काही बोलत नाही, पण उठलं की भची भाडाकडी. काय होईल? अहो
काय म्हणावं, अहो त्याचं तोंड आहे का, नाही काय आहे, अहो याला तोंड म्हणावं का. अहो काय सांगू तुम्हाला, तोंडातून उठल्यावर राम नाम तर आयुष्यात बाहेर पडलं नाही, पण शिव्याची फैर नाही का. म्हणून तोंडाला मर्यादा, वाणीला मर्यादा. एका शब्दात सांगतो, ज्यांनी सर्व मर्यादा सांभाळल्या त्याला राम म्हणावं. काय म्हटलं मी. आणि त्याच्याकरता आपल्याला रामायण ऐकायचंय की या मर्यादा जतन करणं. डोळ्याची मर्यादा, कानाची मर्यादा, बोलण्याची मर्यादा, चालण्याची मर्यादा. काय एक मनुष्य म्हणाला मला चाललं म्हणजे बरं वाटतं, म्हणजे संबंध चालतच बसाव, फिरतोय आपल्या. सकाळी 6ला बाहेर पडलं, 1 वाजलं तरी घरी नाही. बायको आली, अहो चला नाही म्हटलं, फिरतोय. तुला कळत नाही का, फिरणं म्हणजे केवढा मोठा व्यायाम आहे. ते म्हणले आता यांचं डोकं फिरलं. काय टाळावर आल्याशिवाय हे फिरतायत, ते घरी येऊन बसणार नाहीत. माझं म्हणणं कळलं. फिरण्याची मर्यादा, बोलण्याची मर्यादा, चालण्याची मर्यादा, ह्या सगळ्या मर्यादा जो सांभाळतो त्याला राम म्हणावं. मी एक अहिक सांगो किती, त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती, सहजे ठसावे रघुपती तेही उपपती. ब्रह्म दृश्य द्रष्टा दर्शन, ब्रह्म चतुर्दश भुवन, भूत परंपरा ब्रह्मपूर्ण. मी म्हणे ते मी पण परब्रह्मत्वे, ब्रह्मरूपे भासती मित्र, ब्रह्मरूपे भासती पुत्र, शत्रू मित्र भासती चिन्मात्र, हृदय समग्र सद्रुपती. ब्रह्म प्रपंच नाही ऐकिला, ब्रह्मे प्रपंच नाही देखिला. अरे जिथे ब्रह्म आहे तिथे काहीही नाही, स्त्री नाही, पुरुष नाही. याच्या एक मध्ये गोष्ट आहे, ते याच्यात नाही आहे पण दुसऱ्या ठिकाणी आहे, कारण हे मागचीच गोष्ट आहे. शुकाचं आख्यान सांगितलं मी तुम्हाला. राजा जनकाच्या दरबारमध्ये आणि शुकाला ब्रह्मज्ञान झालं. झाल्यानंतर मग शुकदेवजी म्हणाले की राजा मी जरा मिथिली नगरीमध्ये जाऊन येतो. आणि मिथिली नगरीमध्ये गेल्यानंतर जरा इकडे तिकडे बघितलं. 1-2 तासांनी आले. मग राजाने विचारलं, शुक महामुनी आपण काय पाहिलं. ते म्हणले राजा काय पाहिलं. साखरेचे घोडे, साखरेच्या हत्ती, साखरेचा स्वार, साखरेची बाई, साखरेचा पुरुष, साखरेचं मूल, साखरेचा रस्ता. सिद्धांत कळला का. राजांना खून पटली. आता ब्रह्मज्ञान बरोबर झालं. जे जे दिसतंय ते ते पृथ्वी काय, आप काय, तेज काय, वायू काय, जे काही असेल ते सगळं परब्रह्म रूप आहे. ब्रह्मरूपे भासती मित्र, ब्रह्मरूपे भासती पुत्र. जे जे काही असेल ते मित्र पुत्र, शत्रू मित्र सखे बंधू, हा परब्रह्मी अपवाद. ब्रह्म केवळ. एक लक्षात घ्या, संतांना सगळं ब्रह्म दिसतं म्हणून त्यांच्यात विकल्प येत नाही, आणि आम्हाला दिसत नाही म्हणून येतो. एक उदाहरण सांगतो म्हणजे पुढे जातो. तुकाराम महाराजांना सगळं जग परब्रह्म रूप दिसत होतं म्हणून मंबाजीचा राग आम्हाला येतो पण तुकाराम महाराजाला आला नाही. माझं बोलणं कळलं. ते किती वैशिष्ट्य आहे याच्यात. का त्यांना त्याच्यातही ब्रह्मरूप दिसलं. ते म्हणले ठीक आहे, हे ब्रह्मच आहे. नाथाने माणसांना पाणी पाजलं आणि गाढवाला सुद्धा पाजलं. त्यांना गाढवामध्ये सुद्धा पांडुरंग दिसला, गाढवामध्ये सुद्धा सद्गुरू दिसले. जेव्हा निघाले होते की नाही तेव्हा जप काय, सगळे जन जे होते नाथांच्या बरोबर, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नाथाने काय सुरू केलं, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन. माणसं म्हणाली जिवंत माणसाचं नाव घेताय. अहो तो तर अंमलदार, मोठा अंमलदार, आणि त्या जिवंत माणसाचं काय नाव घेताय, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन. आमच्यासारखं काहीतरी ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम काहीतरी म्हणा. ओम स्वामी जनार्दन गुरु जनार्दन. जिवंत माणसाच्या. ते म्हणले मला जिवंत नामकं काही कळत नाही, माझा सद्गुरु जनार्दन रूप आहे. त्याचं नाव घेत झालं. पुढे गाढव आलं. ते त्यांच्या पाण्याला हुंगू लागलं. अहो म्हटले बघा जनार्दन, जनी जनार्दन तुमचे गुरु आले. बरोबर आहे म्हणले महाराज, खरं आहे तुमचं म्हणणं. माझ्या गुरुला तहान लागली. त्या
घागरीत तोंड घालता येईना म्हणून एकाची परात घेतली, ती घागर ओतली, त्या गाढवाला पाजली. मग यांना वाटलं काशीहून आणलेली घागर व्यर्थ गेली. कळलं का? गाढव कळलं का? नाही कळलं. काय अवघड आहे काय? व्यर्थ गेली तरी ते हुंकतंय. मग दुसरी घागर ओतू लागले. मग म्हणले हो नाथ बाबा असं करू नका, आमचं पाणी घ्या. ते म्हणले माझा गुरु दुसऱ्याचं पाणी पित नाही. काय आता याच्यात काय बघितलं? कोण बघितलं गाढवामध्ये? नाही का इथे तेच लिहिलंय, शत्रु मित्र सखे बंधू. अरे कोणी का असेना, ब्रह्मी प्रपंच नाही देखिला. ब्रह्मी प्रपंच नाही भ्रांती भाविला. जया ब्रह्मभाव सर्वभूती, ते स्वये परब्रह्मची होती. ज्याला ब्रह्मभाव सर्वांच्या ठिकाणी आहे तो स्वय परब्रह्म. ते पूर्वीच परब्रह्म आहे. ती भावना भ्रांतीचे, ती पूर्वीपासूनच परब्रह्म आहे. पण शेवटी जो थोडीशी भ्रांती होती, दोरी सर्प जन्मला नाही. ईश्वरत्वाती वरिष्ठ, एरे भूते भौतिकाती कनिष्ठ. हे भ्रमाच्या अति कचाट, ते श्रेष्ठ श्रेष्ठ भुलविले भ्रम. श्रेष्ठ कनिष्ठ भाव हा परब्रह्माच्या ठिकाणी नाही आणि हा साधूच्या ठिकाणी नाही. दोरी सर्प जन्म. काय घडलं? दोरी सर्प जन्मला नाही, तो उपदे भ्रांतीचे. दोरावर सर्पाचा भास होणं. सर्प आहे का? नाही, पण दिसला ना. कशामुळे? तर दोरीमुळे, म्हणजे भ्रांतीमुळे. तसं सर्व परब्रह्म असून सुद्धा जे तुमच्यात भेद निर्माण होतोय त्याला कारण भ्रांती आहे. मी तुझं सांगो तू परमात्मा, तुझी तुझी पाहे महिमा, तुझ्या स्वरूपाची नाही सीमा पार अप्रमार गुणाथा. एखाद्याला आपण सांगितलं तू तू परब्रह्म आहे तर पटत नाही, पण त्याला एक शब्द करून बघा. एक गंमत सांगू का? निघाल्यावर म्हणावा कसं काय परब्रह्म रूप आहात महाराज, दर्शन घेऊ द्या. अहो काय गोरगरिबाची टिंगल करता काय? आता हे सत्य आहे ना, सत्य आहे ना. पुढचं एक म्हणून त्याच्यावर म्हणजे काही परिणाम व्हायचा नाही. पुढचं म्हणून बघा, मूर्ख. लगेच लगेच झालंच. अजून एक शब्द वापरून बघा, गाढव. नाही त्यांनी लाता झाडल्या ती मी म्हणीन ते ऐकेन. माझं बोलणं कळलं का? ब्रह्म म्हटलं तर परिणाम होत नाही, पण गाढव म्हटलं तर होतं. काय आश्चर्य आहे. याचं कारण महाराज म्हणाले, भ्रम. तू आत्मात्मत्वे परिपूर्ण, तू काळकर्मावीन, तुझं नाही स्थानमान. ते निजलक्षणा उधारी. म्याजे निरुपले निरूपण, ते जीवनमुक्ताचे लक्षण. तू तव आत्माराम आपण पूर्णत्वे पूर्ण परमात्मा तू. मी तुला आता जीवनमुक्ताचं लक्षण सांगितलं. जीवनमुक्त म्हणजे जीवनातून मुक्त नाही, तर मी जीव आहे या प्रतीतीतून मुक्त. मी कर्माचा करता आहे या प्रतीतीतून मुक्त. मी ज्ञाता आहे या प्रतीतीतून मुक्त. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी जीव आहे, नवे नवे मी ब्रह्म आहे या प्रतीतीतून मुक्त. त्याला काय म्हणावं? जीवन मुक्त. ऐकोनी वशिष्ठाचे वचन, श्रीराम स्वये आपण. आपुले देखे पूर्णपण स्वानंद घन सुकुर. होता स्वस्वरूपी भेटी. स्वत्वाची भेटी, स्वरूपाची भेटी. नेहमी सांगतो, एक रूप आहे, एक स्वरूप आहे. स्वरूपाचं दर्शन घडलं, चित्त चैतन्य पडली मिठी. हर्षे बाष्पत दाटे कंठी आनंद पोटीन समाये. आणि जेव्हा हे आत्मज्ञान स्वरूपाची ओळख झाली, रामरायाला कंठ सद्गती झाला, अंतःकरण भरून आलं, स्वरूपाची ओळख झाली. इथे झालं, इथे 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 कुठे दिसलं? कुठे दिसलं? स्वरूपाची ओळख झाली. आनंद हृदयीन समाये, तो उलथला नेत्री वाहे. पूर्ण दाटला विस्मये देहात सोय स्फुरेना. निशेष नाठवे मी तू पण. तिथे आता मी कोण तू कोण नाठवे, सगळं संपलं. संतांच्या ठिकाणी हा भेदभाव नसतो. जसं इथे गाढवाचं घडलं नाथांच्या आयुष्यामध्ये, तसं माऊलीच्या जीवनामध्ये रेड्याचं घडलं. रेड्याला बोलायला लावलं. माणसाने वेद बोलू नये, ऐकू नये, आणि रेड्याला बोलायला लावलं. का? काय घडलं? निशेष नाठवे मी तू पण.
खुंटली वाचा पडिले मौन, जीव शिवाचे पुसले भान, चित समाधान पावला. चित समाधान झालं, अतिशय आनंद झाला. भारद्वाज ऋषी सांगतात, श्रीराम स्वये चैतन्य घन, झाला स्वस्वरूपी निमग्न, त्यासी व्यवहार प्रवर्तमान, श्री वशिष्ठे आपण केवी केले. ऐसे भारद्वाजे वाल्मिका प्रती, स्वये पुसले अतिप्रीती, वाल्मिकी तथार्थी कथा सांगती सांगतो, तटस्थ देखोन श्रीरामासी. काय झालं? तूच परब्रह्मरूप आहेस. तटस्थ झाला, हालचाल काही नाही. अहो अवघड असतं. बोलणारा माणूस घरात साधा जरी गप्प बसला तरी घरातली माणसं जरा चलबिचल होतात. माझं म्हणणं बोलणं कळलं तुम्हाला? जो बोलतो कायम, ज्याला बोलायची सवय आहे, आणि यदा कदाचित तो जरा घरामध्ये गप्प बसला, काय झालं? बोलत ना, काय बोलत ना. आल्यावर टिंगल करता, जरा पोराची टिंगल करता, जरा बायकोची टिंगल करता, असं काय झालं? बोलत ना. म्हणजे साधा नवरा बोलला नाही किंवा घरात आल्याबरोबर बायकोचा आवाज, आल्या आल्या चहा ठेवलाय. 10 मिनिटं बसली तर आवाजच नाही. घरात डोकवतो, वळून सुद्धा मागे बघितलं. बंड्या काय रे? कोणाला माझं म्हणणं कळलं का? तुमच्या घरात होतं का असं कधी? काय कधी बायको गप, कधी नवरा गप, काय अशा गप्प झाल्या. मग आता मला सांगा, बोलणारा माणूस गप्प बसला तर चर्चा. आता राम तर तटस्थ झाला. तटस्थ झाल्यानंतर सगळे विस्मित झाले. आता ज्यांना तो तटस्थ व्हावा असं वाटत होतं त्यांना काय अवस्था, काय अवस्था, काय गिरीकंदरात गेलो, इकडे गेलो पण असं झालं नाही, आणि इथे असं झालं. अरे पण तो आलाय कशा करता? तटस्थ होण्याकरता आलाय का? माझं बोलणं कळलं का? लग्न करून जर घरात नवरा काम करत नसेल, बाई काम करत असेल, तर चर्चेचा विषय होतो ना. माझं बोलणं कळलं का? नाही, चर्चेचा विषय झाल्याशिवाय राहतो का? मग तिला विचारावं आपण, तुझा नवरा काय करतो? काय नाही म्हणले, मी बाहेर पडल्यावर घरचं आवरतो. माझ्या नवऱ्याला घराच्या बाहेर पडायला आवडत नाही, पण अगदी भांडी सुद्धा घासतो. बरं झालं तुला फुकटचा गडी मिळाला आणि त्याला कमवून घालून खायला घालणारी मिळाली. बरं झालं. म्हणजे चर्चेचा विषय होतो ना. काय तटस्थ देखो आणि श्रीरामासी, विश्वामित्र झाला कासाविसी. बाकीच्यांना बरं वाटलं, पण विश्वामित्र म्हणाला, अरे आपण आता याला घ्यायला आलोय, यज्ञावर राक्षसांचा आघात होतोय, त्यांना मारण्याकरता याला घेऊन आलोय, आणि हात जर समाधी लावून बसला तर पुढे आपलं कार्याचं कसं व्हायचं? तो कळवळोनी वशिष्ठापासी निज कार्यासी सांगतो, स्वामी वशिष्ठा तू ब्रह्मपुत्र, ब्रह्मप्राप्ती अतिपवी, तुझ्या गुरुत्वाचे चरित्र अति विचित्रानुपम्य, तुझ्या गुरुत्वाचे वर्म मिथ्या देहादी इंद्रिय कर्म, शिष्य होय परब्रह्म हे समाधी परम श्रीरामा. शिष्याच्या सकळ वृत्ती वचने लाविसी ब्रह्मस्थिती, शिष्य पावे ब्रह्मप्रतिती, शक्ती पातू निश्चित या नाव. बघा, एक सांगता सांगता नाथ महाराज अजून सांगतो, याला शक्तिपात म्हणतात. काय? सर्व इंद्रिय तद्रूप होणं आणि त्या अवस्थी मूळ जी स्वरूपावस्था आहे त्या स्वरूपावस्थेशी एकरूप होणं, नामे शक्तिपात होणं. शक्तिपात शब्दाचा अर्थ आता परिच्छिन्नपणाने शक्ती राहिली नाही, नामे अहम कर्तृत्व ज्ञातृत्व ही जी मीपणाची शक्ती होती ती संपली, नामे शक्तिपात झाला. आता निराळी शक्ती नाही, तोच माझ्या रूपाने प्रगट होतोय, अशी प्रतीती प्रगट होणं, नामे शक्तिपात होणं. माणसं म्हणतात सद्गुरूने आमचा शक्तिपात केला. म्हणजे काय केला? तेवढ्या वेळेपुरता नाही, तो शक्तिपात कायम टिकला पाहिजे. माफ करा मला, पण काही कळला गुरु हात ठेवल्यावर शक्तिपात होतो, मग ते म्हणतात त्यांचा शक्तिपात झाला. मान्य आहे,
त्यांच्या समोर असताना शक्तिपात झाला आणि बाहेर आल्यानंतर उत्पात झाला. माफ करा मला, काय म्हटलं मी? सद्गुरू समोर होता तेव्हा शक्तिपात झाला आणि बाहेर आल्यानंतर जो उत्पात झाला तो उपयोग काय? शक्तिपात झाला शब्दाचा अर्थ तेवढ्या वेळेपुरता नाही आहे. शक्ती संपणं, शक्तीचा पात होणं म्हणजे अहंकार संपणं, अहम कर्तृत्व संपणं, अहम ज्ञातृत्व संपणं, हे घडणं नामे शक्तिपात. काय नुसतं शिरशिरी येणं, माफ करा मला, पुन्हा माफी मागतो मी, काय आणि असं गळून पडणं नामे शक्तिपात नव्हे. गळून पडणं पुन्हा ताजा दवाना होतो, पण मनातले विकार गेलेले नाहीत. इथे तटस्थ निर्विकार झाला. श्रीराम पूर्ण समाधी अवस्था, ठेली कर्म क्रिया कर्तव्यता, पुढील अवतार कार्यता, वशिष्ठाव्रथा होणे दी. अरे वशिष्ठा कुलगुरु, हे रामाला समाधी लागली, रामाचा शक्तिपात झाला, हे सगळं बरं झालं, पण पुढचा कार्यभाग नीट रांगेला लाव. हे जर घडलं नाही तर सगळं व्यर्थ जाईल, किंबहुना अवतार कार्यच व्यर्थ जाईल. काय म्हटलं मी? मंडप आहे, लग्न आहे, वाजंत्री आहेत, बरं का, बँड आणलाय, ताशा आणलाय, चौघडा आणलाय, मंडप सजवलाय, तोरणं लावलेली आहेत, पाट मांडलेले आहेत, आणि त्या वेळेला नवरा मुलगा जर मागे सरला, मला लग्न करायचं नाही, तर पुढे काय? असं किती वेळा तरी घडतं. काय वेळेला पोरी पळून जातात आणि काय वेळेला नवराच नाही म्हणतो. असं काहीतरी घडत असतं. तुम्हाला माहिती असतील कितीतरी उदाहरणं, पुण्यात सुद्धा घडले, सगळ्या गावावर घडतात. मग पुण्यात काय एवढं काय पुण्य आहे का? सगळे गावभर घडतं की असंच जग आहे. जगात म्हटल्यावर इथे सुद्धा घडायलाच पाहिजे. मग आता मग प्रश्न पडतो, हो अहो काय तुम्हाला सांगू, 500 माणसाचं जेवण तयार, साखरी भात काय, श्रीखंड, आणि आता कुणाला वाढायचं? काय माणसं म्हणली असं झालं, मग म्हणले जेवून तर आता कसं जेवावं, आम्हाला तरी बरं लागेल का? शेवटी गटारात फेकून द्यायची पाळी आली. तसं देवानी प्रार्थना केली, प्रभुराया अवतार घे, प्रभुराया अवतार घे. आणि अवतार घेऊन आल्यानंतर हे जर तटस्थ झाले तर पुढे काय व्हायचंय? स्वामी वशिष्ठावधारी कृपा करी आम्हावरी, श्रीराम उमजे जया परी, ते युक्ती विवरी स्वसत्ता, सर्व इंद्रिय सदा उद्बोधू, कर्म कर्तव्य नित्य सावधू, माझा यज्ञ होय सिद्धू तैसा प्रबोधू करी श्रीरामा. माझा यज्ञ सिद्धी होईल असं काहीतरी कर. करावया सुरकार्यार्थी अवतार श्रीराम रघुनाथ, तो त्वा केला समाधिस्थ, ठेला तटस्थ निर्व्यापारी. अरे अवतार कार्य देवांची बांधवडी सोडण्याकरता झाला आणि तू त्याला तटस्थ केलास. हे काही बरं केलं नाहीस. ऋषी वाल्मिकी आपण केले शतकोटी रामायण. अरे बाबा इथे तटस्थ झालं, पण त्या वाल्मिकांनी शतकोटी रामायण केले, तर पुढचा प्रसंग अजून यायचे, ते सगळे खोटे होतील. विश्वामित्र सांगतायत, वशिष्ठा अरे तू ज्ञान सांगितलंस ठीक आहे, रामासारखा भेटला त्यामुळे चटकन झाला. हो चटकन झाला. काही काही तयार असतात त्यांना चटकन बोध होतो बरं का. काही काही मुलं इतकी चांगली असतात ना, शाळेमध्ये शिकवल्यानंतर त्यांना ट्युशन लागत नाही, पुन्हा ऐकायची पाळी येत नाही. हे शाळेत शिकतात, सकाळी 7ला बाहेर पडतात, ते रात्री 10:30ला घरी येतात क्लास करून. सध्या हा एक क्लासच आहे बरं का. माझं बोलणं कळलं का? मला आता सध्या काही कळतच नाही, माझ्या डोक्यातच शिरत नाही बरं का काही काही गोष्टी. मी चांगल्या शाळेत गेलो, हो चांगलं शिक्षण घेतलं, आधी नंबर 1 मध्ये नाही तरी आपण 35-40 तरी मिळतच होते आम्हाला. मी आपलं आहे ते सांगितलं. तुम्हाला माझं प्रवचन विवचन ऐकून वाटत असेल वा इतकं उत्कृष्ट महाराज बोलतात म्हणजे नंबर 1चा, बिलकुल नाही. 35-40 खेळाचा आनंद लुटला, सगळ्याचा आनंद लुटला, गाणं करत होतो, क्रिकेट खेळत होतो, मस्तपैकी आनंद लुटला. आणि आमच्या घरात याचा अभ्यास कळलं का? याचा अभ्यास मात्र लहानपण. पहिलं कीर्तन मी वयाच्या 10व्या वर्षी केलं. ऑल इंडिया रेडिओला वयाच्या 11व्या वर्षी गाऊ लागलो. इकडे प्रगती झाली. मग आमच्या शाळेतलं काय
चांगलं शाळा आहे, 40 मार्क मिळाले, वा आमचा बाबा पास झाला. आणि इथे 40 मिळाल्यानंतर पुरी रडतात, आई बाप रडतात, काय करा. एका घरी रिझल्ट गेला आणि मी गेलो, ते रडतात सगळे. मी म्हटलं रडता का, काय नापास? नापास नाही, पास झाला, पण जेमतेम 55. म्हणजे सध्याचा काळ असा आहे, नापास होऊन सुद्धा रडतात. आणि पूर्वी असा काळ होता ज्ञाननाथजी तुमच्या माझ्या वेळेला, आपल्याला वर जरी ढकललं तर घरातले आनंद. काळात राडा होता. म्हणजे हे बघा, पुस्तकावर माझं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं, त्याच्यावर 2 शेऱ्या येतायचे, पास आणि दुसरा प्रमोटेड. काय आमचा अधूनमधून ते प्रमोटेडच असायचं. काय प्रमोटेड टू स्टँडर्ड 4, प्रमोटेड टू स्टँडर्ड 5. ठीक आहे, काय गेला ना वरच्या एखादा विषय जाऊ दे. मग आम्ही सांगायचं, त्या मास्तरचा माझ्यावर राग होता, होय माझा बाबा चांगला, चला झालं. काय हो गंमत असते सगळी. काय चला काय अहो, ज्याच्या करता गेले काळ कशा करता, ऋषी वाल्मिका पण केले, अरे सगळं व्यर्थ होईल. ही एवढी जी कथा आहे ती सगळी कथा फुकट गेली. म्हणून आता यांना जाग करा, जाग करा. अनागत भाष्याती पवित्र वदले वाल्मिकेचे वक्त्र, ते श्रीरामाचे चरित्र अतिविचित्र अवधारी. ताटिकाती विटंक रामे निर्दळील कंटक, जनवन केले निष्ठंक सिद्धाश्रमी लोक सुखे वसती. अरे ताटिकेचा वध केलाय, मारीचाचा वध केलाय, रावणाचा वध केलाय. हे जे पुढे चरित्र येणार आहे ते चरित्रच घडणार नाही. हा जर बाबा तटस्थ झाला तर. म्हणून जरा सावध कर. करीला अहिल्या उद्धरण. आता कशाचं उद्धरण, लग्नातूनच पळून गेला, कशाचा नातू, कशाचं नातवंड, कशाचं बारस. आता कार्टच जर घरात नाही तर बारस कोणाचं. हे जसं संसारात घडतं तसं आता रामाला वैराग्य निर्माण झाल्यानंतर पुढे काय, जे अवस्थात्रय निर्मुक्त, ग्रहद्वारी नित्यमुक्त, जे सदा श्रीराम स्मरत, श्रीराम जेथे चैतन्य क्रीडा. ऐके वाप्पा रघुनाथा एवं विश्वामित्रे आपण, रामानुवाद बोलोनी निज कार्यासी धरी मौन. ते वशिष्ठ सर्वत्र सर्वज्ञ जाणोनी बोले. विश्वामित्राचं बोलणं वशिष्ठाला कळल्यान, ऐके बाप्पा रघुनाथा, तुझं कायसी समाधी अवस्था, तू काळांचा आकळता चिदानंद स्वरूपे. परिसी अजान भाऊ महाभुजा, हा समाधी काळू नव्हे तुझा, त्रैलोक्याधीश राजा, देव समदा सुखी करी. अरे बाबा रघुनाथा, समाधी लागली इतपत ठीक आहे, पण हा तुझा समाधी काळू नाही, हे तुझ्या करता नाही. आता मला माहिती आहे काही काही मोठे आर्किटेक्ट असतात, मोठे इंजिनियर असतात, मोठे डॉक्टर असतात, मोठे वकील असतात. आता काही काही शिकतात ते नोकरी करता शिकतात, आणि काही काही शिकतात ते नोकर ठेवण्याकरता शिकतात. फरक कळला? आता एखादा मोठा इंजिनियर फर्म आहे, त्याचा मुलगा आहे आर्किटेक्ट आहे. आता याच्या हाताखाली 15-20 माणसं, 5-50 माणसं करतायत, आणि त्यांनी दारात जाऊन फिरावं का, मी आर्किटेक्ट आहे मला नोकरी देता का. याच्या बापाच्या हाताखाली 10 डॉक्टर, आणि तो दुसरीकडे जातोय, मी तुमचा दवाखाना चालवू का. अरे काही येडे भिकेचे डोळे आवडले तुला, आहे तो दवाखाना सांभाळ. काय बाप नामांकित ऍडव्होकेट, आणि हा दुसऱ्याकडे जातोय शिकायला. माझं बोलणं कळलं का? तसं आता इथे काय घडतंय, ऐके बाप्पा रघुनाथा, तुला हे ज्ञान दिलं त्या लेवल येण्याकरता, पण तुला काही नोकरी करायची नाही. वैराग्य काय आहे कळावं, समाधी काय आहे कळावं, नाही का. समाधी काय आहे हे कळावं, वैराग्य काय हे कळावं, हे सगळं कळावं म्हणून तुला सांगितलं. तू त्या अवस्थेतून खाली आहे काय. म्हणून मोठ्या मोठ्या कारखाने ज्यांचे आहेत ना, मुलाला मोठ्या पदाला नेऊन अगदी MBA करतात, मला माहिती आहे. आणि पहिली नोकरी त्याला
वॉचमॅनची देतात, टाइमकीपर. मग ती कॅप बिप घालून, म्हणजे माणसं आतमध्ये येतात कशी, सुटतात कशी, मग ते सोडताना पंचिंगमध्ये मशीनमध्ये कशी भानगड होते, कशी लबाडी करतात. मग ती ड्युटी बदलून नाईट वॉचमन, मग त्याला फिरायला लावतो 1-2 महिने, म्हणजे त्याला कळतं चोऱ्या कुठे होतात, होण्याची शक्यता कुठे असते. मग खात्यात घालतात, मग कारकून करतात, मग हेड क्लार्क करतात, आणि एक दिवस चेअरमॅन. पण एकदम जेव्हा जाऊन बसतो की नाही, मग त्याला कळतं खात्यात काय चाललंय, कुठे कोण काय खातंय. माझं बोलणं कळलं? हा, म्हणून खालून वर मनुष्य. आता तसं हे रामाला ट्रेनिंग आहे. एखादा वैराग्य संपन्न मनुष्य समोर आला म्हणजे काय, त्याची अवस्था काय, हे त्याला कळायला पाहिजे. पण तिथे ते त्यांनी करायचं नाही, त्याच्यातून बाहेर पडायचंय. एक एक खातं शिकायचं आणि सोडून द्यायचं. आणि ज्याच्या करता अवतार धरलाय ते करायचं परित्राणाय साधूनाम. कशा करता? दुष्टांचा संहार आणि साधूंचं रक्षण करण्याकरता. आणि ही रामाला आठवण करून दिली. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम.